खरीप हंगामाच्या मशागतीचा काळ सुरू असताना डिझेल आणि पेट्रोल टंचाईची समस्या तीव्र होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। जिल्हाधिकारी अस्मा मित्तल यांनी नुकतेच आदेश जारी करत ड्रम, टाकी, कॅन आदी माध्यमातून डिझेल आणि पेट्रोल विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय। या आदेशानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर रांगा लावत आहेत। काही ठिकाणी पहाटेपर्यंत मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळाले। खरीप पूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू असताना डिझेल अभावी शेतीची कामे खोळंबण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत। शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेशा प्रमाणात डिझेल उपलब्ध करून द्यावे, तसेच प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना।